आज आपण पूर्णांकांचा गुणाकार शिकूया. ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4 किंवा -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 या संख्यांना आपण पूर्णांक किंवा इंटिजर्स म्हणतो. ऋण 1 अधिक 1 बरोबर ऋण 2 अधिक 2 बरोबर ऋण 3 अधिक 3 असं ऋण 4 अधिक 4 हे सगळे शून्य होतात. या सगळ्या बेरजा शून्य असतात. -1 + 1 इक्वल्स -2 + 2 इक्वल्स -3 + 3 इक्वल्स -4 + 4 इक्वल्स 0. हे सगळ्याच्या सगळ्या बेरजा शून्य होतात. हा ऋण संख्यांचा गुणधर्म आहे. 2 गुणिले 2 बरोबर 2 अधिक 2, 3 गुणिले 2 बरोबर 2 अधिक 2 अधिक 2 हे आपल्याला माहिती आहे. 2 गुणिले -3 किंवा ऋण 3 बरोबर ऋण 3 अधिक ऋण 3 म्हणजेच ऋण 6 होतात. 2 times -3 equals -3 plus -3 equals -6. हे आपण वेगळ्या तऱ्हेने पण करू शकतो. -3 + 3 ब्रॅकेटमध्ये कंसात गुणिले 2 म्हणजे ऋण 3 अधिक 3 कंसात घेऊन त्याला 2 ने गुणलं. हे बरोबर ऋण 3 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 बरोबर 0 होतं. या ठिकाणी आपण कंस उघडण्याचा नियम वापरला आहे हे लक्षात घ्या. आणि ऋण 3 अधिक 3 0 असते हे पण वापरलं आहे. ऋण 3 गुणिले 2 किंवा -3 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 बरोबर ऋण 3 गुणिले 2 अधिक 6 कारण 3 गुणिले 2 6 होतात बरोबर 0. तेव्हा -3 गुणिले 2 किंवा ऋण 3 गुणिले 2 बरोबर 0 वजा 6 बरोबर ऋण 6 किंवा -6 होतात. हे आपण दुसऱ्या तऱ्हेने तेच गणित करू शकतो. याऐवजी जर आपण 2 गुणिले कंसात ऋण 3 अधिक 3 बरोबर 0 वापरले तर 2 गुणिले ऋण 3 अधिक 2 गुणिले 3 बरोबर 0 मिळते. इथे परत आपण कंस चा नियम वापरलेला आहे. म्हणजेच 2 गुणिले ऋण 3 अधिक 6 बरोबर 0 किंवा 2 गुणिले ऋण 3 बरोबर -6 ऋण 6. आता ऋण 2 गुणिले कंसात ऋण 3 अधिक 3 चा वापर केला तर ऋण 2 गुणिले ऋण 3 अधिक ऋण 2 गुणिले 3 बरोबर 0 मिळेल. कंस उघडण्याचा जो नियम आहे तो आपण इथे वापरलेला आहे. किंवा ऋण 2 गुणिले ऋण 3 अधिक ऋण 6 बरोबर 0. पण 6 अधिक ऋण 6 बरोबर 0 असते म्हणून ऋण 2 गुणिले ऋण 3 बरोबर 6 होईल. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या देतो. एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण संख्या देतो. दोन धनसंख्यांचा गुणाकार धनसंख्या देतो. खालील गुणाकारांचे उत्तर आता तुम्ही काढू शकाल का? ऋण 3 गुणिले 4 बरोबर किती? 5 गुणिले ऋण 3 बरोबर किती? ऋण 5 गुणिले ऋण 4 बरोबर किती? MTLMA चॅनलचे सभासद व्हा. सभासदत्व निशुल्क आहे. शिकत राहा, इतरांना शिकायला मदत करा.